युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाची तीव्रता सध्या वाढली असल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष व्लोदोमिर झेलेन्स्की यांनी आज अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची आणि सुमारे 50 मित्र देशांशी संवाद साधत अधिक शस्त्रे पुरवण्याची मागणी केली आहे। रशिया विरोधातील युद्ध महत्त्वाच्या टप्प्यावर असून अशा वेळी शस्त्रे न मिळाल्यास मोठी हानी होईल असं झेलेन्स्की यांनी सर्वांना सांगितलंय। फ्रान्सच्या नव्या पंतप्रधानांची अखेर निवड झाली आहे। फ्रान्समधील निवडणुका झाल्याच्या काही आठवड्यानंतर आणि प्रदीर्घ चर्चा करून त्या देशाचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मिशेल बार्नियर यांची पंतप्रधान पदावर नियुक्ती केली आहे। पूर्वी ब्रेक्झिटच्या चर्चेत सहभाग घेणाऱ्या बार्नियर यांच्या नावावर मॅक्रॉन यांनी शिक्कामोर्तब केला असल्याचं राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी कमला हॅरिस यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिलाय। डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असताना रशियावर अधिक निर्बंध लादले होते असं पुतीन म्हणाले। त्यांच्या आधी कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने रशियावर इतके निर्बंध लादले नव्हते। धार्मिक अतिरेकाच्या विरोधात आपण काम केलं पाहिजे। आपण आपला धर्म इतरांवर थोपू नये। धार्मिक आतंकवाद्यांनी फसवणूक आणि हिंसाचार त्यांच्या माध्यमातून लोकांच्या श्रद्धा पालटल्या आहेत असं वक्तव्य ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी इंडोनेशियाच्या दौऱ्याच्या वेळी केलं होतं। ते त्यांच्या सर्वात मोठ्या म्हणजे 12 दिवसांच्या दक्षिण पूर्व आशियाच्या दौऱ्यावर आहेत। 2001 साली संसदेवर झालेल्या हल्ल्यातील आरोपी अफजल गुरुच्या फाशीबाबत नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी वादग्रस्त विधान केलंय। अफजल गुरुला फाशी देऊन काहीच साध्य झालं नाही। जम्मू काश्मीरच्या हातात असते तर आम्ही या फाशीला कधीही मान्यता दिली नसती असं धक्कादायक विधान ओमर अब्दुल्ला यांनी केले। त्यामुळे आता वाद उद्भवण्याची शक्यता आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आपल्याला सर्व शेजारी देशांबरोबर शांतता आणि मैत्री हवी आहे असं महत्त्वाचं विधान केलंय। त्यामुळे पाकिस्तानने आपल्या शेजारील देशांबरोबर संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं बोललं जातंय। काल लष्कराच्या एका कार्यक्रमात बोलताना शहबाज शरीफ यांनी हे विधान केलंय। संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाने 2 वर्षांनंतर आपल्या शक्तिशाली इंटरमिडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल अग्नि 4 ची यशस्वी चाचणी केली आहे। ही चाचणी 6 सप्टेंबर 2024 रोजी चांदीपूर येथील ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावर करण्यात आली। यापूर्वी 6 जून 2022 रोजी त्याची चाचणी घेण्यात आली। हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। या यादीत काँग्रेसने 31 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे। या यादीनुसार काँग्रेसचे विनेश फोगाटला जुलाना मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे, तर लाडवा मतदारसंघातून काँग्रेसने मेवा सिंग यांना तिकीट दिले। त्यांची थेट लढत मुख्यमंत्री नायब सैनी यांच्याशी होणार आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नॉन बँकिंग वित्तीय कंपनी, हाऊसिंग फायनान्स कंपन्यांना दंड ठोठावलाय। निर्देशांच्या काही तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळासह 3 संस्थांना दंड ठोठावला गेलाय। आरबीआयने काल दिलेल्या निवेदनात म्हटलंय की गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ लिमिटेडवर 3.5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। अनुच्छेद 370 ही भूतकाळातील गोष्ट आहे। जम्मू काश्मीरमध्ये आता पुन्हा कधीही अनुच्छेद 370 लागू होणार नाही, कारण ते राज्यघटनेचा भाग नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलंय। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांनिमित्त शहा यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। त्यावेळी त्यांनी पुन्हा अनुच्छेद 370 लागू करण्याचा प्रयत्न हाणून पाडू असं सांगितलंय। अनुच्छेद 370 रद्द करणं हे नरेंद्र मोदी सरकारचं सर्वात मोठं यश असल्याचं भाजपच्या जाहीरनाम्यात नमूद केलं गेलंय। काही काळापासून टेक्नॉलॉजी क्षेत्रात टाळेबंदीची सुनामी आली आहे। जगभरातील आयटी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवतायत। गेल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये 27,000हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे। विशेष म्हणजे इंटेल, IBM आणि सिस्को सिस्टीम्स सारख्या बड्या कंपन्यांसह 40हून अधिक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे। भारताने अमेरिकेला मागे टाकून जगातील दुसऱ्या क्रमांकाची 5G हँडसेट बाजारपेठ होण्याचा मान मिळवलाय। सन 2024च्या पहिल्या सहामाहीत परवडणाऱ्या 5G उपकरणांच्या वाढत्या उपलब्धतेमुळे जागतिक 5G हँडसेट शिपमेंटमध्ये दरवर्षी 20% वाढ झाली असल्याची माहिती काउंटर पॉइंट रिसर्च नुकत्याच प्रसारित झालेल्या अहवालामध्ये पुढे आली आहे।
अदानी समूहाच्या एका मोठ्या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारकडून मंजुरी मिळाली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत एकूण 1.17 लाख कोटी रुपयांच्या 4 मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे। यामध्ये इस्रायलच्या टॉवर सेमीकंडक्टर आणि अदानी समूहाने संयुक्तपणे स्थापन केलेल्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचाही समावेश आहे। इंग्लंड आणि श्रीलंका यांच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळवला जातोय। या मालिकेतील पहिले 2 सामने इंग्लंड संघाने जिंकलेत आणि तिसऱ्या सामन्यातही त्याचा संघ जबरदस्त फॉर्म मध्ये दिसतोय। ऑली पोपच्या नेतृत्वाखाली खेळणारा इंग्लंडचा संघ तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करतोय। या दरम्यान ऑली पोपने शानदार शतक झळकावलं। या शतकासह त्याने एक मोठा विक्रमही आपल्या नावे केलाय। कंगना रनौत स्टारर दिग्दर्शित आणि निर्मित एमर्जन्सी चित्रपट कमालीचा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। दरम्यान हा चित्रपट 6 सप्टेंबरला रिलीज करण्यात येणार होता, पण चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे। आता स्वतः कंगनाने एक्स वर पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांची माफी मागितली असून सेन्सॉर बोर्डाकडून सर्टिफिकेट मिळाल्यानंतर रिलीज डेट जाहीर करण्यात येईल असं तिने स्वतः सांगितलंय।